अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करते. तर आज तुमच्यासोबत मला स्वामींची जी प्रचिती आली आणि जे म्हणजे आपण सेवा करतो त्यामुळे आपलं एक कनेक्शन स्वामींसोबत निर्माण होत असतं. तर त्याची जी प्रचिती मला आली ते मी तुम्हाला सांगणार आहे. तसे तर मला खूप अनुभव येत असतात स्वामींचे, पण हा जो अनुभव आहे ना तो मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा. आणि या अगोदरसुद्धा मी 2 व्हिडिओ अनुभवाचे शेअर केलेले आहेत. तर झालं असं की 29 तारखेला मी आता सध्या रेंटनी राहत असते. रेंटनी राहत आहे. 2 रूम आहेत माझ्या. तर 29 तारखेला मला आमचे जे घर मालकीण आहे तर त्यांनी सांगितलं की भाडं वाढणार आहे. तर आम्ही जे आत्ता देतो त्याच्या म्हणजे त्यांनी म्हणजे 600 रुपये जास्त त्यांनी वाढवलं. अगोदर म्हणजे त्यांनीच म्हटलं होतं की 2 वर्ष म्हणजे वर्ष झालं होतं तर मग त्यांनी 100 रुपये वाढवलं आणि मग दुसऱ्या वर्षी मी भाडं वाढवेल असं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांनी अचानकच म्हणजे नवीन वर्षातच 29 तारखेला म्हणजे 29 डिसेंबरला मला तसं सांगितलं की भाडं मी वाढवणार आहे आता म्हणजे जानेवारी महिन्यापासून. तर मी म्हटलं नाही, म्हटलं आम्ही एवढं तर काही देऊ शकत नाही, आम्ही दुसरं पाहून घेतो. तर मग मला आलं टेन्शन. टेन्शन याच्यासाठी आलं कारण माझा महिना आहे 8 तारखेचा, 8 जानेवारीचं म्हणजे 8 मंथली आम्ही 8 तारखेला तिला पैसे देत होतो. पण मग मला असा विचार आला की आता आपण 8-9 दिवसामध्ये रूम कुठे शोधायची. तुम्हाला तर माहितीच आहे शहरामध्ये रूम शोधणं किती म्हणजे घर शोधणं खूप म्हणजे हे कठीण काम आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये कसं शोधायचं. तर तर आणि हे म्हणजे एक सांगते तुम्हाला की तिने म्हणायच्या 2 दिवसा पहिलेच माझ्या मिस्टरांना माहिती नाही काय बुद्धी सुचली. आमचं जिथे दुधाचा उकडा आहे ना त्यांच्याकडे त्यांनी म्हटलं की इथे रूम वगैरे आहे का आजूबाजूला आणि आमचा हा एरिया चांगला आहे. तर बघा आपण रूम रेंटनी घेताना किंवा घर बांधताना प्लॉट वगैरे घेताना काय करत असतो की म्हणजे सगळं व्यवस्थित पाहूनच घेतो. कारण एरिया कसा आहे, लोक कसे आहे, कारण आपली मुलं बाळं असतात, आपण असतो घरी. त्याच्यामुळे आपले मिस्टर तर जातात जॉबवर दिवसभर. तर त्याच्यामुळे ना हे सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि मुलांनासुद्धा मुलांची संगत चांगली पाहिजे. ते सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन बघत असतो. तर मग आमचा हा एरिया चांगला आहे आणि याच एरियामध्ये थोडंसं समोर आम्हाला छान असे म्हणजे भेटलेलं आहे. पण 2 दिवस मग आम्ही म्हणजे 2 दिवसा अगोदरच त्यांनी विचारलं होतं त्या दूधवाल्या काकांना की रूम आहे का? तर त्यांनी हो म्हणून सांगितलं आणि त्याच्या 2 दिवस पहिलेच जे ते म्हणजे घरमालक आहे त्यांनी त्यांना सांगितलं की आमच्या रेंटने द्यायच्या आहे रूम आणि तुम्ही कुणी असेल भाडेकरी तर बघा. तर मग त्यांनी सांगितलं की हो आहे इथे. मग आम्ही गेलो, पाहिलं, छान वाटलं सगळं. ते काही तिथे घरमालक राहत नाही खाली आणि वर रूम आहे आणि छान वाटलं सगळं. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथे जो रेंट देत होतो त्याच्यापेक्षा 400-500 तिथे कमीच रेंट आहे आणि सुविधासुद्धा सगळ्या आहे आणि एरियाही छान आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहे म्हणजे मनासारखं. आणि काही दिवसापूर्वी मला असं वाटत होतं की अशा रूम मिळायला पाहिजे की जिथे घरमालक नसावे. माझ्या मनात तो विचार येऊन गेला होता की असं मिळालं पाहिजे. तर ते माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली. घरमालक याच्यासाठी नको आहेत का, कारण काही काही बघा काही काही चांगले असतात, असं सर्वच वाईट नसतात. पण कसं आहे ना, आता लहान मुलगा आहे, इकडे तिकडे पळतो, छोटा 2 वर्षाचा बाळ आहे मला. तर तो पळतो किंवा मग काही पण त्यांच्या हातात काही असलं तर भिंतीवर वगैरे रेखाटणं ह्या गोष्टी होतातच. आपण कितीही म्हणजे त्यांच्याकडे लक्ष दिलं, त्यांना नाही करू नको म्हटलं तरी ते करतातच. आणि आमच्यावर राहत होते तर मग म्हणजे जे भाडेकरू राहत होते आमच्यावर अजून एक राहत होते. तर त्यांचा मुलगा होता 4-5 वर्षाचा, तर तो पण खूप पळायचा इकडे तिकडे. तर मग ते आमचे जे भाडे हे आहेत घरमालक तर ते त्याला ओरडायच्या की पळू नको, असं नको, तसं नको. तर मग मी मनात तो विचार केला की आपल्या म्हणजे आपलाही मुलगा आता मोठा मोठा होत आहे, तोही इकडे तिकडे पळेल. तर मग आपण त्याला खेळण्यापासून कसं थांबवणार आहे, मुलांचं खेळणं कसं आपण हिरावून घेऊ शकणार आहे. तर मग तो एक विचार येऊन गेला होता माझ्या मनामध्ये आणि तिने सांगण्याच्या 2 दिवसापूर्वीच माझ्या मिस्टरांना बुद्धी सुचली की रूमचं विचारावं आणि त्याच वेळेस ती रूम म्हणजे आम्हाला म्हणजे माहिती झालं की आहे तिथे. आम्ही त्यांच्यासोबत मग बोलणं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता फायनल झालं आहे. माझं टेन्शन खूप कमी झालं आहे. आणि कालच कालच म्हणजे गुरुवार होता, काल मी पूजा केली छान
आणि पूजाच करत होती की त्या काकांचा फोन आला की म्हणजे तुम्ही तुमचा परत कॉल नाही आला. मी म्हटलं की मला याच्यामध्ये परवडतं, तर ते तेवढ्यामध्ये आम्ही घेऊ शकतो. तर त्यांनी ठीक आहे बोलले, आम्हाला लोक चांगले पाहिजे म्हटले, आणि तुम्ही इथे राहता तर तुमचं सगळं आम्हाला म्हणजे जसं जवळच राहता तर आणि त्यांना वाटलं असेल काही बोलण्यावर वगैरे भेटले सुद्धा तर चांगलं वाटलं असेल, म्हणून त्यांनी जरी ते खाली राहत नसलं तरी त्यांनी विश्वास ठेवून आम्हाला ते दिलेलं आहे, रूम दिलेल्या आहे. तर छान आहे, मस्त बाळाला पण माझ्या खेळायला भरपूर जागा आहे, त्याच्यामुळे मी खुश आहे. आणि स्वामींचीच म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हे काय हे नॉर्मल आहे, पण नाही, ही खरंच माझ्यासाठी स्वामींची खूप मोठी प्रचिती आहे. आणि अशा खूप म्हणजे प्रचिती मला स्वामींचे येत असतात. आणि माहिती आहे का, त्यांचं पूजा करता करता मला फोन आला, मग मी फोनवर बोलले आणि मग ढसाढसा स्वामींसमोर रडले. कारण म्हणजे एवढा विचार असतो ना, रेंटच्या घरात राहणं. आता तुमच्यापैकी बरेच जण राहत असतील रेंटच्या घरामध्ये, तर त्यांना माहिती असेल की काय आहे. तर स्वामींच्या कृपेने एक ना एक दिवस माझं देखील घर होणारच आहे, त्यात काही शंका नाही, कारण स्वामींची साथ आहे. सांगता सांगता डोळ्यात पाणी आलं माझ्या, कारण खरंच स्वामींची जर तुम्ही मनापासून सेवा केली ना, तर स्वामी तुम्हाला तारून नेतात. तुम्हाला सगळं तुमचं म्हणजे पहिलेच ते तुमचं प्लॅनिंग करून ठेवतात सगळ्या गोष्टींचं. हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. म्हणून मनापासून स्वामींची सेवा करा. स्वामी कधीही तुमच्या म्हणजे कोणत्या पण काळात तुम्हाला कधी तुमच्या पाठी म्हणजे धावून येतील काहीच सांगता येत नाही. आणि शेवटी तोच एक असतो आपल्याला धावा करण्यासाठी. म्हणून आणि ती एक आपली आईच आहे. आपल्या स्वतःच्या आईनंतर जी आहे, मी याच्यासाठी म्हणते स्वतःच्या आईनंतर, कारण तिने मला जन्म दिला म्हणून पहिली ती माझ्यासाठी. आणि स्वामींची भेट मी नंतर आली, म्हणजे आत्ता 2017-18-17मध्ये. त्याच्यामुळे आईनंतर माझी गुरुमाऊलीच म्हणजे माझी आईच आहेत. स्वामी माझ्या आईच आहेत. माझे म्हणजे सर्व स्वामी भक्तांची आई आहेत ते. तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. मला असं वाटलं मनातून शेअर करावं. आता तुम्हाला माहिती नाही काय वाटेल की असं नॉर्मल आहे वगैरे, पण नाही, ते नॉर्मल नाही आहे ह्या गोष्टी. कारण 2 दिवसामध्येच म्हणजे 8 दिवस होते माझ्याकडे बाकी, तर 2 दिवसामध्येच आमचं सर्व बोलून चालून सगळं झालं आणि आता फिक्स झालेलं आहे. आता 8 तारखेला जायचं आहे तिथे. तर अशी प्रचिती मला स्वामींची आली. मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून केलं. या अगोदर पण मी केलेलं आहे, बट ठीक आहे. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.